आदिवासी भागामध्ये अदानी प्रकल्प नको म्हणून आज या गावाने ग्रामसभा आयोजित केलेली आहे। ग्रामसभेला प्रचंड मोठी गर्दी आहे। एकमुखी ठराव झालाय की अदानी प्रकल्प नकोच। तुम्ही या विभागाचे माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेला, जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेला, तुम्ही उठाव केलेला आहे। आज तुम्ही ग्रामसभेला उपस्थित आहात, काय तुम्ही सांगाल? मी पहिल्या प्रथम या गावाचं अभिनंदन करतो की अत्यंत अवनीची कामं झाल्यात, तरी अवनी बाजूला ठेवून सगळा तरुण वर्ग, महिला वर्ग, संपूर्ण बॉडी समोराने या ठिकाणी एकमुखाने अदानी प्रकल्प हटाव, अदानी हटाव म्हणून अशा प्रकारचा हा ठराव केला। त्याबद्दल मी खरं तर पहिल्या सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो। पुढची भूमिका काय असेल? पुढची भूमिका सर्व गावकऱ्यांना आणि संपूर्ण जी गावं आमची या प्रकल्पामध्ये ज्या ज्या ग्रामपंचायतीला नोटीस आल्यात त्या ग्रामपंचायतचे सगळे सरपंच सगळ्यांना आम्ही सूचना दिल्यात। कालच एक आमची मीटिंग झाली, त्या मीटिंगमध्ये जो सरपंचांना सूचना दिल्यात का जसा आज सुरुवात आजनवल्यापासून आहे, आज जसा हा ठराव झाला एकमुखाने की अदानी हटाव, अदानी हटाव असा प्रत्येक ग्रामपंचायतीने ठराव करावा। कारण ह्या आमच्या ग्रामपंचायती प्यासा अंतर्गत आहेत। इथं पर्यटन तालुका आहे, इथं धरणग्रस्त आहे, म्हणजे 3 मुद्दे आम्ही धरणामध्ये बुडालोय। आम्ही या ठिकाणी खरं तर प्यासाच्या अंतर्गत आहोत। आम्ही या ठिकाणी 3 मुद्द्यावरती आम्ही खरं तर भांडणार आहेत आणि या ग्रामपंचायत ठराव घेऊन आम्ही याला कदाचित आता याच्यावरती संपूर्ण सगळी मंडळी पक्षाच्या विरोधात, काही तरुण मंडळी असेल, काही वयस्कर असतील, सर्वांनी आम्ही एका झेंड्याखाली येऊन खरं तर याला कडानं आम्ही विरोध करणार आहेत। कारण आता आमच्या पोराला प्रश्न आहे, इथं का राजकारणाचे तोडे बाजूला, परंतु या अदानीला 100% आम्ही जसं दिल्लीला जंतर मंतर झालं तसं जंतर मंतर झालं तरी चालेल, पण आम्ही या ठिकाणी हात करणार अशा प्रकारची भूमिका आहे। आडोशा वस्तीला गेल्या वर्षी आम्ही एक मीटिंग घेतली होती। आता मध्ये भर पावसामध्ये काका आले होते, मुसळधार पावसामध्ये एक मीटिंग झाली, नंतर तिसऱ्यांदा इथं मीटिंग झाली, आज 4थ्यांदा मीटिंग होते। याच्यामध्ये अदानीने एक आमचा वाणी साहेब, तुम्ही सगळे पत्रकार काका, लोखंडे साहेब आहेत, पंढरी राहते, आज आमची प्रति काय पाहिजे तुम्ही? जेवढी धरण्यात आली तेवढी आदिवासी भागात झाली। जुन्नर तालुक्यामध्ये आदिवासी बुडाले, आंबेगाव तालुक्यामध्ये आदिवासी बुडाले, खेड तालुक्यामध्ये आदिवासी बुडाले, नगरला अकोला तालुक्यामध्ये सुद्धा आदिवासी बुडाले। मग आमची माणसं धरणात बुडावली। आता आम्ही डोंगर कपारात राहायला आलो तर इथूनही आम्हाला म्हणतात उठा, इथूनही आमची हक्कलपट्टी करायला लागली। त्याच्यामुळे आमचा निर्णय आहे की याच्यामध्ये आमची मग आता वाजगे साहेब तुम्हाला मी धन्यवाद देतो। तुम्ही आता सगळ्या तालुक्याने आम्हाला पाठिंबा दिला, तरी तो पाठिंबा हे स्थानिक लोक आणि हे सगळे सरपंच मंडळी आम्ही घ्यायला तयार आहेत। कारण तुमच्या पाठिंब्याशिवाय, जनतेच्या उठावाशिवाय जंतर मंतर होणार नाही अशा प्रकारची आम्ही खरं तर आमची भूमिका झालेली आहे। आणि म्हणून निश्चितपणे पत्रकार मित्रांनो, तुम्हाला पण तो झटका आहे। तुम्ही आज आमच्या आडोशी आजनावला उठलाय, उद्या तुमच्याकडे प्रदूषण होणार आहे। त्या माणिकगाव धरणामधला ते पाणी उचलणार आहे, या धरणातलं जर त्यांनी पाणी उपरून त्या प्रकल्पाला वापरला तर आपल्याला जमिनीला सुद्धा प्यायला पाणी राहणार नाही। अशा प्रकारचा हा होऊ घातलेला प्रकल्प, याच्यावरती आम्ही सगळ्या बाजूने आम्ही तयारी केलेली आहे। पार आम्ही 1-1 रुपया वर्गाने काढू, आम्ही पार वाटेल ते करू, परंतु तरी त्यांना महाराष्ट्र शासनाने म्हणतात परवानगी दिले, केंद्र सरकारने म्हणतात परवानगी दिले। जरी त्यांनी परवानगी दिली असेल तरी महाराष्ट्रात सर्वात भारी वकील आम्ही देऊ आणि आम्ही त्याच्यावर स्थगिती घेऊ, पण आम्ही कदापि हा अदानी प्रकल्प होऊ देणार नाही आता आमच्या सर्वांची धारणा झालेली। या ठिकाणी काय ज्याचं जळतं त्यालाच कळतो। आज आमचं जळालंय, आज बघू शकता आपण आमच्याकडे अवनीला माणूस मेला तरी झाकून ठेवतात आणि अवनी करतात, परंतु आज आमची सगळी माणसं अवनी बंद करून या ठिकाणी आलेली आहेत। याच्या अगोदर मला तर असं वाटलं SP साहेब गाडगाड आले होते, मला वाटलं काय बंदोबस्त आला काय म्हणून मी आपला तिथं गेलो, SP साहेब त्यांचा कार्यक्रम होऊन गेलता आणि म्हणून अशा प्रकारचं थोडी भीती वाटली की बाबा आम्ही इकडं उठाव करतोय, मोर्चा काढतोय, बाहेर देतोय, मग आता पोलिसाची यंत्रणा राबली का काय इकडं, म्हणून त्या गाड्या पाहिजे तिकडं आम्ही आलो। आणि म्हणून या ठिकाणी पश्चिम भागातील सर्व सरपंच, जे सरपंच या ठिकाणी जी गावं निवडल्यात त्या गावकऱ्यांनी, त्या गावाच्या सरपंचांनी प्रत्येकाने ठराव करावा
कुठल्याही प्रकारचा हा अदानी प्रकल्प होणार नाही अशी ठाम भूमिका सर्वांनी घेतलेली आहे आणि ती पत्रकार मित्रांनो तुम्ही पण घ्यावी, कारण पत्रकार हा एक तिसरा डोळा आहे आणि म्हणून आमच्या भावना चौथा डोळा. ठीक आहे, धन्यवाद. तुमच्या माझी माहिती अपुरी असेल, परंतु वाणी साहेब तुम्ही जुने पत्रकार आहेत, सिनियर आहेत, तुम्ही याच्यामध्ये हिरिरीने भाग घेतला पाहिजे अशी आमची खरं तर संपूर्ण मगाची अध्यक्ष साहेबांनी तालुक्याच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं यामध्ये जे जे माणसं सपोर्ट करतील पाठिंबा देतील त्याचं स्वागतच आहे. कारण याच्यामध्ये एकट्या दुकट्याचं काम नाही आणि एकट्या दुकट्या माणूस काही करू शकत नाही. हा संघर्ष पेटवावा लागणार आहे, हा संघर्ष पेटवावा लागणार आहे आणि आमच्या आदिवासी बांधवांना पेटण्याची सवय आहे. एकतर आदिवासी समाज लवकर पेटत नाही आणि पेटला तर तो विझत नाही याची जाणीव त्या अदानीला आहे का नाही मला माहित नाही. त्यांना वाटलं असेल आम्ही लय पैशावाले, आम्ही हे आंदोलन मुरगळून टाकू, आम्ही हे आंदोलनात उधळून लावू, पण तसं काही होणार नाही. आमच्यातली खाली बसलेली माणसं आम्हाला काय कुठून दगड धोंडा आणायला लागणार नाही. त्या आडोच्या वतीला भरपूर दगडे आहेत, भरपूर दगडे आहेत. आम्हाला बंदुकीची गरज नाही. आमच्याकडे तिथं साधण्याची दांडकी आहेत, लाकडाची दांडकी आहेत. आम्ही हातात कोयता घेतला, प्रत्येकाने हातामध्ये एक एक दांडका घेतला तरी आम्ही तो प्रकल्प रोखू शकतो आणि आम्हाला झेल जरी झाली तरी आम्ही कधी घाबरत नाही आणि झेलला आम्ही कधी घाबरत नाही. जेल म्हणजे काय आमचं माहेर घरे, त्याच्यामुळे चांगल्या कामासाठी जरी जेल झाली तरी आम्ही तिथं त्याला पण घाबरणार नाही. सर्व समाज बांधवांना या मीडियाच्या माध्यमातून आव्हान आहे. सर्व पक्षाच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी नम्रपणे आवाहन करतो की आपण याच्यामध्ये राजकारण आता निश्चितपणे सगळ्यांनी सावध व्हा. ज्याने त्याने ज्याच्या परीने आपण ताकदीने उतरलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा आपण साधी भोळीभाळी माणसं आहेत आपली आणि म्हणून या भोळ्या बाबड्या माणसांचा फायदा आज आपण बघतोय. आडोशी वस्ती असेल, गाडगर असेल, आज आपण म्हणतो पर्यटन आहे, उद्याला या पर्यटन ते काही बंद नाही करणार पण आपल्या जमिनी ताब्यात घेणार. तरी किती पैसे आम्हाला दिले जमिनीला तरी आम्हाला मान्य नाही. ते लगेच त्या पर्यटनाला टोल ठेवणार, त्यांची मत्स्यगिरी करणार, या मानवी धरणाचा ताबा घेणार, हळूहळू करणार. ते एकदा त्यांना फक्त पाय ठेवून दिला तर ते थांबत नसतात. मग ते तशा प्रकारचा घुसखोरी करतील. या ठिकाणी ग्रामपंचायत बांगसाहेब, सरपंच ताई, सगळे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते खरं तर या ठिकाणी साहेब सगळी रिटायर्ड मंडळी बरीचशी आहे गावामध्ये. त्यांना पण माझी विनंती की आपण हे पुस्तकी ज्ञान हे चांगल्या प्रकारचं करावं. याच्यामध्ये आमच्या किल्ले पाहण्यामध्ये आमचे डावकर साहेब आहेत, त्याचप्रमाणे आमचे किरण मस्कर आहेत, अनेक माणसं आमच्यामध्ये जो हुशार आहेत ना याच्यावरती अभ्यास करतील. तो अभ्यास करून ते पुढे आम्हाला मार्गदर्शन करतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तशी भूमिका मांडू. आणि म्हणून काही जरी झालं वाणी साहेब, काही जरी झालं, जरी आमचा प्राण गेला तरी चालेल, त्या कडेवरून आमचा कडेलोट झाला तरी चालेल, पण अदानी हटाव, अदानी हटाव, आदिवासी बचाव, आदिवासी बचाव ही भूमिका आम्ही प्रत्येकाने मनामध्ये बाळगले, या छत्तीमध्ये बाळगले. पानगे साहेब इथं कुठल्या प्रकारचं ऍडजस्टमेंट नाही. कोणी येऊ द्या, काही येऊ द्या, उद्या कोण काय बोललं, कोण काय बोललं याच्याकडे लक्ष नाही. फक्त आमचा उद्देश एकच आहे की हा प्रकल्प आम्हाला इथं होऊ द्यायचा नाही. हा प्रकल्प इथं जर झाला तर इथून आमचे जे आता 29 गावाच्या ह्या ग्रामपंचायतीला नोटीस आल्यात ते सर्वांना घाते. फक्त ही सुरुवात करणार आहेत म्हणून ही सुरुवात होऊ द्यायची नाही. अधिक तर काय न बोलता परत एकदा मी खरं तर सर्व गावकऱ्यांना धन्यवाद देतो. भर आवणीमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारचं उपस्थिती दाखवली, ग्रामसभा यशस्वी केली आणि या ग्रामसभेचा ठराव केला की अदानीला थारा नाही. त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आपण एकदा सर्वांनी जोरदार गोष्ट द्यायच्यात मोठा हळून. मग तुम्ही मी पुढे म्हणतो आपल्याला मीडियाच्या माध्यमातून जाऊ द्या. आपल्या भावना काय आहेत, आपण काय करतो आणि काय करणार आहेत त्याबद्दल आपण या ठिकाणी एक दोन गोष्ट चालू देऊ. अरे हे अदानीचं करायचं काय? अरे अदानीचं करायचं काय? अरे अदानी हटाव, अरे अदानी हटाव, अरे अदानी हटाव, अरे अदानीचं करायचं काय? अरे अदानीचं करायचं काय? अरे अदानीचं करायचं काय? अरे अदानी हटाव, अदानी हटाव. धन्यवाद.
हा जो प्रकल्प उभा राहणार आहे हा किती एकर मध्ये उभा राहणार आहे आणि प्रकल्प नेमका काय आहे? या प्रकल्पावरती आमची माणसं काय अभ्यास करतात. आमच्यामध्ये आम्ही खरं तर आमचे काही आदिवासी शिकाऊ वकील आहेत ते पण याच्यावर अभ्यास करतात. मी मगाशी सांगितलं का आमचे एक डावकर म्हणून कार्यकर्ता आहे, त्यांच्याशी माझी चर्चा आली. किरण मस्कर म्हणून तरुण पोरगे, पण ही सगळ्यांची मदत लागणार आहे. याच्यामध्ये देवराम लांडे एकटा काही करू शकत नाही. या सर्वसामान्य माणसाची आता शिकलेली पोरे सगळ्यांचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता हे यर्मक साहेब आहेत की अनेक त्या ठिकाणी आमचा शुभम मुंडे अशी खूप मुलं आहेत का याच्यामध्ये हिराणी भाग घेतील अशी आमची भावना आहे. आणि याच्यामध्ये आम्ही खरं तर हे वाणी साहेब हे आमची पोटतिडकी बोलते. आज पाहिलं आमची मानिवडोच्या धरणामध्ये एवढी लोक आमची बुडाली. आज त्याच्यामध्ये काय भेटलं आमच्या हातामध्ये हो? काय परिणाम नंतर हळूहळू जसं पाणी भरलं तशी आमची लोक उठत गेली. शिला इथे अर्धा किलोमीटर पाणीवर गेलं. इतकी वाईट परिस्थिती. तसं हे अदानीचं ठरवून आहे. आम्ही माहिती घेतलेली का यांना केंद्र सरकारने मान्यता दिले, यांना राज्य सरकारने मान्यता दिले. फारिस्ट खात्यामध्ये आम्हाला जरी हातभर रस्ता काढला असेल तरी फारिस्ट खात्याची आम्हाला हार येतात. मग यांना खरं तर भोरण्यावरून परवानगी दिली कशी? तर फारिस्टची जमीन त्यांनी खालून ताब्यात घेतली कशी? याच्यात अनेक विषय आहेत वाणी साहेब, अनेक त्याच्यामध्ये अभ्यास करण्याची गरज आहे. त्यामध्ये आम्हाला नुसता जुन्नर तालुका नाही तर पुणे जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामधून अनेक लोकांची गरज आहे. मी सकाळीच आमचे नेते आदरणीय झिरवळ साहेब त्यांच्याशी मी बोललो. झिरवळ साहेब एवढ्या व्यक्ती होता की आपण त्यांना आम्ही बोलून दरोडा आमदार आहे आमच्या आदिवासी समितीचा, म्हणजे जेवढे आमचे 25 आमदार आहेत आदिवासी त्यांचे ते अध्यक्ष आहेत, त्यांच्या पण कानावर घातलं का आम्ही असा संघर्ष सुरू केलेला आहे. तुम्ही तिथं आम्हाला स्पॉटवरती भेट दिली पाहिजे. ते म्हणले मंत्रालयात. म्हणलं प्रकल्प होतो 250 वस्तीला, मंत्रालयात मिटिंग घेऊन काय करणार? तुम्ही बघा ना 250 वस्तीवरून खाली बोराडा किती अंतर आहे, कसा कडे काय आहे. त्यामुळे झिरवळ साहेबांनी ते मान्य केलं. म्हणजे माझी वेळ तुम्हाला मी देतो. मी 2 दिवस अगोदर सांगत त्या ठिकाणी 250 वस्तीला तुम्ही लोक जमा. माझ्या सक्ती जे काय 4-2 आमदार येतील आणि मी मंत्री महोदय स्वतः त्यांनी याचं तिथं झिरवळ साहेबांनी कबूल केलेलं आहे. सध्या ते आता त्यांचं खरं तर तुकाराम मुंडेच्या ते खात्याचे मंत्री आहेत. तुकाराम मुंडे आता कसं म्हणजे भेसळ कशी केले त्याचे मुख्य आमचे नराळे झिरवळ आहेत. आणि झिरवळ साहेबच्या टायमाला आदिवासींना अन्याय झाला तर मंत्रालयाच्या 4थ्या मजल्यावरून खाली जाळीवर उडालते ते नराळ झिरवळ. आणि ते झिरवळ साहेब सुद्धा इथं येणार आहेत. त्याच्यामुळं आधार देण्याचं काम आम्हाला ते नक्कीच करतील. लांडे साहेब, जे काही माहीत आहे लांडे आहेत या सध्या जिल्हा परिषदेवरती सदस्य म्हणून आहेत, त्या ठिकाणच्या सभागृहामध्ये काही या प्रकारच्या म्हणजे जे काही प्रकरण आहे अदानीचं या संदर्भात काही ठराव करतील का? या संदर्भात त्या संदर्भामध्ये माहीत आहे लांडे आणि सोनाबाई दाभाडे ह्या दोन्ही आपल्या आदिवासी जिल्हा परिषद सदस्य जुन्नर तालुक्यात आहेत. त्या ठिकाणी खरं तर लोकरेताई आंबेगाव तालुक्यात सदस्य आहेत. त्याचप्रमाणे आपले सुटे साहेब जिल्हा परिषद खेडचे आहेत. त्याचप्रमाणे मावळचे पावचे साहेब जिल्हा परिषद सदस्य आहेत. ते स्पेशल याच्यावरती शिवसाहेबांकडून मिटिंग लावून सगळे जे 5 आपले जिल्हा परिषद सदस्य आहेत ते जिल्हा परिषद शिवणची आणि कलेक्टरची या संदर्भामध्ये सेपरेट मिटिंग माहीत आहे करणार आहेत. असं त्या आजही जे इकडे येणार होते त्या, पण त्या आज पण जिल्हा परिषदला गेल्यात. सर्व जिल्हा परिषद सदस्यांना एकत्र करून त्याच्यावरती ते मिटिंग करणार आहेत. कारण जो जिल्हा परिषद सदस्य असतो तो पदसिद्ध वन समितीचा सदस्य असतो, त्यांचा अध्यक्ष कलेक्टर असतो. कारण मी पहिला 5 वर्ष सदस्य म्हणून काम केलं, त्याच्यामुळं याच्यामध्ये कोणीच कमी पडणार नाही. लोखंडे साहेब, मुद्दा असा होता की जी काही आंजनावळे गावची ग्रामसभा आहे हिची खरं तर वाट अनेक लोक बघत होते आणि या ठिकाणी जे ठराव होतील त्या ठरावाच्या अनुषंगाने पुढील जी काही कारवाई आहे या सगळ्या प्रक्रियेला घेऊन नेमकं आता काय रणनीती ठरलेली आहे आणि काय पुढे यानंतर करणार आहात? हे सगळ्या बाबी सर्वांना लोखंडे साहेब विश्वासात घेऊन करावं लागेल. कारण अदानी एवढं सोपं नाही. अदानी म्हणजे एका पंतप्रधानांचा मित्र आहे असं कळतंय. आज आपण त्याच्यावर भाष्य करणं एवढं सोपं नाही. परंतु अदानी हे नाव पुढे तुम्ही नेटवर काढलं तर अदानीचं नाव मग अशी वाजगे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामुळं सगळे आपले किरकोळ कारकोळ मतभेद बाजूला ठेवून अदानीच्या विरोधामध्ये जो लढा करायचे तो सर्वसामान्यांचा लढा हा यशस्वी करावा लागेल. आपल्याला हा प्रकल्प इकडे नको म्हणून सुरज वासगे 9 तारखेपासून जुन्नरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर शेजारी उपोषणाला बसणार आहे. तुमचा पाठिंबा असेल का?
तुम्ही सोबत उपोषणावर असणार का? 100% आमच्यासाठी कोणी येऊ द्या, देवराम लांडे त्यांच्या उपोषणाला बसेल. याचं कारण असं आहे की आमच्या पितले आमच्या गळ्यात पोत आले, त्याच्यामुळे सुरेश वाजगे असू द्या, अन्यथा अजून कोणी येऊ द्या, आम्ही आज पण उद्या पण संघर्षाला आम्ही तयारी केलेली आहे. सूरज वाजगे, सुरेश वाजगेच्या पाठिंब्याला आमचा सूरज वाजगे. सुरेश वाजगेंच्या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा देवराम लांडेचा आहे. सगळ्यात महत्वाचा विषय, या तालुक्याचे आमदार, या विभागाचे खासदार या विषयावर ब्रश शब्द काढत नाही. काय नेमकं तुम्ही काय सांगाल? आता त्याच्यावर मी बोलणार नाही, परंतु या तालुक्याच्या आमदारांनी, या तालुक्याच्या खासदारांनी आम्हाला येऊन पाठिंबा द्यावा आणि त्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी जाहीर करावा, असं मी सर्व समाजाच्या वतीने त्यांना आवाहन करतो. जी 21 तारखेला जनसुनावणी होणार आहे, त्या जनसुनावणीला तुम्ही उपस्थित राहणार आहेत का? त्या जनसुनावणीची आमची दिशा ठरणार आहे. आम्ही अजून त्याच्यावरती चर्चा नाही केली. 21 तारखेची सुनावणी तर होऊन द्यायची का नाही, त्यांना येऊन द्यायचं का नाही, त्या ग्रामसभेने काय ठराव केलेला आहे. आपण जो ठराव केलाय 21 तारखेला सुनावणीला विरोधी असतं नाही का? आपण जे उपोषण करतोय मुळात ही पहिली स्टेप आहे जनसुनावणीची. आपल्याला तेच होऊन द्यायचं नाही. कारण तुम्हाला सांगतो, अशा अनेक ठिकाणी ज्या वेळेस आदरणीचे प्रकल्प झाले ते पोलीस बळाचा वापर करतात आणि आपली ही पहिली स्टेप आहे त्यांची जनसुनावणीची, आपल्याला तीच होऊन द्यायची नाही. म्हणून आपलं जे उपोषणाचा आपण जो विडा उचललाय त्याचं कारणच ते आदरणीय प्रकल्प हा नंतरचा भाग आहे, पहिली ही सुनावणीच होऊन द्यायची नाही. आजपर्यंत यांचे जे सर्वेक्षण झाले मला माहित नाही रात्रीच्या अंधारात केले काही इकडं, परंतु आजपर्यंत जे 2-3 वर्षापासून साहेब जे त्यांनी अत्यंत सर्वेक्षण व्हायचे, यांना अंधारात ठेवलं, ड्रोन- यांना आदिवासी बांधवांना असं आपल्याला असेल सगळ्यांना त्यांनी अंधारात ठेवलंय आणि अशा पद्धतीने आदरणीय आजपर्यंत सगळं सर्वेक्षण केले. ही जन सुनावणी ते उद्या जर पोलीस बळाचा वापर केला अनेक अनेक गोष्टी करू शकतात. सरकार त्यांच्या ताब्यात आहे. गुन्हे म्हणून दाखल आपल्याला केले तेच होऊन द्यायचं नाही. म्हणून आपल्याला तेच होऊन द्यायचं नाही. मग अशी लांडे साहेबांनी सांगितलंय उद्या पर किती जरी गुन्हे दाखल झाले, जेलमध्ये जायची वेळ आली तरी आपण करू. सूरज वाजगे या तालुक्याचे आमदार, या विभागाचे खासदार या संदर्भामध्ये ब्रश शब्द काढत नाहीत. साहेब, माझं उलट या निमित्ताने तुमच्या माध्यमातून त्यांना पण विनंती आहे, आदिवासी बांधवाची तळमळ ओळखून घ्या, त्यांच्या भावना ओळखून घ्या. आज जर आपला हा आदिवासी बांधव या ठिकाणी हद्दपार होईल साहेब. अदानी सारखा जर प्रकल्प आपल्या जर लादला, अनेक ठिकाणी तो लादला जातोय. आपण जुन्नर तालुका आहे, ह्या जुन्नर तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार साहेब असतील, खासदार साहेब असतील, यांनी पण त्या उपोषणाला साथ दिली पाहिजे, नाहीतर तिथून पुढे आम्ही नक्कीच त्या ठिकाणी विचार करू. मी या ठिकाणी सूचना करतो समाजाच्या वतीनं, आमदारांना आमदार करण्यामध्ये तुमचा खारीचा वाटे, खासदारांना खासदार करण्यामध्ये तुमचा खारीचा वाटे. ते तुमचे फार जवळचे मित्र आहेत. दोघांना बी तुम्ही सांगा आणि तुमच्या बरोबर त्यांना उपोषणाला बोलवा. देवराम लांडेंना या ठिकाणी जाहीर केलेलं आहे, मी येणारच आहे.